कल्पना करा, एका सामान्य शेतकऱ्याची स्वतःची पिढ्यानपिढ्या चालत आलेली हक्काची जमीन आहे. तो तिथे वर्षानुवर्षे अगदी शांततेत शेती करत आहे. हो, आपल्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत. आणि अचानक एक दिवस कोणीतरी त्रयस्थ माणूस येतो आणि त्या जमिनीच्या एका तुकड्यावर बेकायदेशीर ताबा मिळवतो. तो शेतकरी साहजिकच त्याला जाब विचारायला जातो, न्याय मागतो. आणि तिथेच खरा त्रास सुरू होतो, बरोबर? अगदी. तिथेच एक प्रचंड मोठा धक्का बसतो. तो ताबा मारणारा माणूसच उलट त्या शेतकऱ्याविरुद्ध कोर्टात खोटा खटला दाखल करतो. विचार करा, अशा वेळी एका सामान्य माणसाची काय अवस्था होत असेल. आपली जमीन, आपलाच हक्क आणि वरून केस पण आपल्यावरच. बापरे, हा खरोखरच एक अत्यंत विदारक आणि दुर्दैवी प्रसंग असतो. जेव्हा अशी परिस्थिती ओढवते तेव्हा तो मूळ मालक किंवा शेतकरी पूर्णपणे हादरून जातो. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एक सखोल चर्चा करणार आहोत. होय, कारण अनेकदा असे खोटे खटले दाखल करण्यामागे खरोखर न्याय मिळवण्याचा हेतू नसतोच, तर समोरच्या माणसाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खच्ची करण्याचा हेतू असतो. त्या सामान्य माणसाला वाटतं की आता न्याय मिळवण्यासाठी आधी ही आपल्यावर लादलेली चालू केस 5 ते 10 वर्षे लढावी लागेल. हो ना, आणि ती जिंकली की मग त्या ताबा मारणाऱ्याला जमिनीतून बाहेर काढण्यासाठी पुन्हा एक नवीन केस टाकावी लागेल. अगदी बरोबर. हीच ती भीती आहे जी आपण आज दूर करणार आहोत. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. मला सांगा, अशा परिस्थितीत जिथे मालकावरच केस झाली आहे तिथे वेगळी केस टाकून 10 वर्ष लढण्याऐवजी काय पर्याय आहे? म्हणजे आता बघा, आपल्यावर केस झाली तर आपण नवीन केस टाकणार ना? नाही, तसं अजिबात नाहीये. नवीन केस टाकण्याची अजिबात गरज नसते. आपल्या न्यायव्यवस्थेने दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 म्हणजेच ज्याला आपण CPC म्हणतो, त्यामध्ये एक अत्यंत प्रभावी तरतूद करून ठेवली आहे. अच्छा, कोणती तरतूद आहे ती? ऑर्डर 8 रूल 6 या कलमाच्या व्यापक चौकटीत राहून मूळ प्रतिवादी त्याच चालू केसमध्ये आपला प्रतिदावा किंवा ज्याला इंग्रजीत काउंटर क्लेम म्हणतात तो दाखल करू शकतो. एक मिनिट, प्रतिदावा म्हणजे नक्की काय? फक्त आपलं म्हणणं मांडायचं का? कारण लोकांना सहसा फक्त एवढंच माहीत असतं की आपल्याला कोर्टाची नोटीस आली की वकिलामार्फत आपलं उत्तर नोंदवायचं. हा एक अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे. केवळ लेखी म्हणणे दाखल करणे आणि प्रतिदावा दाखल करणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. तो कसा काय? जेव्हा एखादी व्यक्ती फक्त लेखी म्हणणे दाखल करते तेव्हा ती केवळ स्वतःचा बचाव करत असते. ती कोर्टाला सांगत असते की समोरच्या वादीचे आरोप खोटे आहेत, कृपया त्याची केस फेटाळून लावा. म्हणजे यात फक्त बचाव असतो. अगदी. पण जेव्हा ती व्यक्ती प्रतिदावा दाखल करते तेव्हा ती कोर्टाला केवळ मूळ केस फेटाळण्याची विनंती करत नाही, तर ती स्वतःचा स्वतंत्र हक्क प्रस्थापित करण्याची मागणी करते. वा, म्हणजे बचाव करता करता समोरच्यावर उलट हल्ला केल्यासारखं. अगदी तसंच. प्रतिदावा म्हणजे त्याच खटल्यामध्ये दाखल केलेली एक स्वतंत्र उलट केस असते. अच्छा, म्हणजे वेगळी केस न करता आपण कोर्टाला सांगू शकतो की साहेब, ही जमीन मुळात माझी आहे. होय, तुम्ही ठामपणे सांगू शकता की समोरच्याने मला नाहक त्रास देण्यासाठी ही केस टाकली आहे, तर माझा कायदेशीर मालकी हक्क मान्य करा आणि या वादीला माझ्या जमिनीतून कायमचं बेदखल करा. हे तर खूपच फायद्याचं आहे. पण तज्ज्ञ, इथे एक गैरसमज मला नेहमी दिसतो. लोकांना वाटतं की प्रतिदावा म्हणजे फक्त जमिनीचाच वाद किंवा 7-12 याच्याशी संबंधित प्रकरणांमध्येच टाकता येतो. यात काही तथ्य आहे का? अजिबात नाही. हा गैरसमज आपण आज फोडलाच पाहिजे. प्रतिदावा हा केवळ जमिनीच्या किंवा स्थावर मालमत्तेच्या वादापुरता मर्यादित नाही. दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 नुसार तुम्ही इतर अनेक दिवाणी प्रकरणांमध्ये याचा वापर करू शकता. म्हणजे कराराचा भंग वगैरे असेल तरी चालेल? होय, कराराचा भंग असो किंवा इतर कोणत्याही दिवाणी स्वरूपाचा वाद असो, जिथे तुमचा कायदेशीर हक्क दुखावला गेला आहे तिथे या प्रतिदाव्याचा वापर अत्यंत प्रभावीपणे करता येतो. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा. तज्ज्ञ, मला सांगा, यासाठी काही विशिष्ट टप्पे आहेत का जे आपले नागरिक सहज वापरू शकतील? हो ना, मी एक सोपी चेकलिस्ट सांगतो. नीट लक्ष देऊन ऐका. पहिला टप्पा, आधी आपल्यावर आलेल्या केसची नोटीस अतिशय शांतपणे वाचा. बरं. दुसरा टप्पा, त्या नोटीसमध्ये आपला हक्क कुठे डावललाय ते अचूक शोधा. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे वेगळी केस न करता त्याच न्यायालयात ऑर्डर 8 रूल 6 नुसार आपला प्रतिदावा लगेच दाखल करा. संपला विषय. क्या बात आहे. म्हणजे एकाच प्रक्रियेत सगळं साध्य होतं.
आणि इथे मी एक क्विक फॅक्ट सांगतो. जर तुम्ही वेगळी केस चालवायला गेलात तर साधारण 5 ते 10 वर्ष लागतात आणि दुप्पट खर्च येतो. पण प्रतिदाव्यामुळे एकाच निकालात दोन्ही बाजूंचा सोक्षमोक्ष लागतो. वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. हे खरंच खूप तार्किक आहे. पण तज्ज्ञ, आता एक नवीन अँगल बघूया. समजा मालमत्ता वगळता वाद फक्त पैशांच्या देवाणघेवाणीचा असेल तर काय? म्हणजे कसं? समजा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर 1 लाख रुपयांच्या वसुलीचा दावा ठोकला आहे. पण ज्याच्यावर केस झालीय त्याला असं वाटतंय की त्या पहिल्या व्यक्तीकडून त्याचेही आधीचे 50,000 रुपये येणे बाकी आहेत. मग अशा वेळी तो माणूस पैशांसाठी प्रतिदावा टाकणार का? इथेच कायद्याची एक अत्यंत सुंदर आणि सूक्ष्म सीमारेषा आहे. जर प्रकरण फक्त आणि फक्त पैशांच्या वसुलीचे असेल तर तिथे तांत्रिकदृष्ट्या प्रतिदावा हा शब्द वापरला जात नाही. मग त्याला काय म्हणतात? तिथे सेट ऑफ ही कायदेशीर संकल्पना लागू होते. सेट ऑफ म्हणजे नेमकं काय आणि हे प्रतिदाव्यापेक्षा वेगळं कसं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सेट ऑफ ही एक प्रकारची आर्थिक वजावट आहे. जो वादी आहे, ज्याने 1 लाख रुपयांची केस केली आहे, त्याला तो प्रतिवादी कोर्टात सांगतो की ठीक आहे, मला याचे 1 लाख द्यायचे आहेत, हे मी नाकारत नाही, पण माझेही याचे 50,000 रुपये निघतात. अच्छा, म्हणजे ते वजा करायचे. अगदी बरोबर. ते 50,000 या 1 लाखातून सेट ऑफ करा आणि उरलेले 50,000 मी देतो. ही कायदेशीर तरतूद फक्त आणि फक्त पैशांच्या निश्चित रकमेच्या दाव्यात चालते. इतर मालमत्तेच्या दाव्यात CPC नुसार प्रतिदावत चालतो. म्हणजे जसे एखाद्या नेहमीच्या किराणा दुकानात होतं, समजा एका ग्राहकाला दुकानदाराचे 100 रुपये द्यायचेत, पण कालच त्या ग्राहकाने दुकानदाराला 50 रुपये सुट्टे दिले होते. मग हिशोब करताना तो ग्राहक ते 50 रुपये वजा करून उरलेले पैसे देतो. अगदी तसंच ना? अगदी अचूक. किराणा दुकानातला हा रोजच्या व्यवहारातला हिशोब म्हणजेच कायद्याच्या भाषेतला सेट ऑफ. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर नक्की करा. तज्ज्ञ कायद्याच्या या किचकट संकल्पना किराणा दुकानाच्या उदाहरणातून इतक्या सोप्या वाटतील याचा विचारही केला नव्हता. पण इथेच खरी गोची होते. काय झालं? अनेकदा न्यायालयात सामान्य नागरिकच नाही तर काही वेळेस अधिकारी किंवा कर्मचारी सुद्धा कागदपत्र बनवताना मोठी चूक करतात. तुम्ही बरोबर दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंय. कायद्याचं अर्धवट ज्ञान किंवा ड्राफ्टिंगमधली एक छोटीशी चूक संपूर्ण खटला कसा उद्ध्वस्त करू शकते याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि यावरच सर्वोच्च न्यायालयाचा एक अत्यंत ऐतिहासिक आणि ताजा निकाल नुकताच आला आहे. हो का? कोणता निकाल आहे तो? केसचं नाव आहे संजय तिवारी विरुद्ध युगलकिशोर प्रसाद राव आणि इतर. स्पेशल लीव्ह पिटिशन सिव्हिल क्रमांक 11,050 भाग 2 2025. आणि हा निकाल अगदी अलीकडेच 12 नोव्हेंबर 2025 रोजी आला आहे. बापरे, 12 नोव्हेंबर 2025 म्हणजे अगदी नुकताच प्रस्थापित झालेला हा कायदेशीर पायंडा आहे. नक्की काय घडलं या केसमध्ये? या निकालाचा गाभा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. होतं काय, बऱ्याचदा चालू केसमध्ये वादीसोबतच इतर सहप्रतिवादी असतात, म्हणजे ज्यांच्यावर केस झालीये ते इतर लोक. बरोबर. जेव्हा एखादा व्यक्ती आपला प्रतिदावा टाकायला जातो तेव्हा तो अज्ञानामुळे किंवा अधिकारी आणि कर्मचारी यांच्या चुकीच्या ड्राफ्टिंगमुळे तो प्रतिदावा मूळ वादीसोबतच इतर सहप्रतिवादींवरही ठोकतो. म्हणजे लोकांना वाटतं की एकाच केसमध्ये सगळ्यांना ओढता येतं, पण तसं नाहीये का? हाच तर तो दुसरा मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं सगळ्यांचा सोक्षमोक्ष एकाच ठिकाणी लावणं चांगलं. पण सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितलंय की प्रतिदावा हा फक्त आणि फक्त वादीविरुद्धच टाकता येतो. फक्त वादीविरुद्धच, सहप्रतिवादींवर नाही टाकता येणार? अजिबात नाही. जर इतर लोकांवर दावा करायचा असेल तर त्यासाठी नवीन केसच करावी लागेल. तुमचा प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तज्ज्ञ, जर कोणी अशी चूक केली तर काय होतं? परिणाम अत्यंत भयंकर असतो. इथे मी दुसरी क्विक फॅक्ट सांगतो. कायद्याचे योग्य ज्ञान नसल्यामुळे अनेक केसेस तांत्रिक मुद्द्यांवर कोर्टात सुरुवातीलाच फेटाळल्या जातात. फक्त एका ड्राफ्टिंगमधल्या चुकीमुळे लोकांचा प्रचंड वेळ आणि पैसा वाया जातो. कायदेशीर प्रक्रियेचे अनेक पदर उलगडले. आपण पाहिलं की दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 मधील ऑर्डर 8 रूल 6चा वापर करून आपण आपला वेळ आणि पैसा कसा वाचवू शकतो. होय, आणि 7/12 व जमिनीच्या वादात प्रतिदावा कसा टाकायचा
हेही आपण पाहिलं. अगदी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या संजय तिवारी प्रकरणानुसार प्रतिदावा फक्त वादीविरुद्धच कसा असावा आणि तो सहप्रतिवादींवर टाकता येत नाही, हेही आपण सविस्तर समजून घेतलं. नक्कीच. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणता विषय हवा आहे तेही आम्हाला नक्की सुचवा. जाता जाता विचार करण्यासाठी मी एक अत्यंत रंजक कायदेशीर प्रश्न तुमच्या समोर सोडून जाते. समजा ज्याने तुमच्यावर केस टाकली त्याने अचानक ती केस मागे घेतली, तर मग तुमच्या प्रतिदाव्याचं काय होणार? तो तसाच चालू राहील की तोही संपेल? विचार करा. यावर आपण पुढे कधीतरी नक्की बोलू. अगदी खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. प्रेक्षकांना आमची विनंती आहे की डिस्क्रिप्शनमधील नंबरवर संपर्क करून किंवा लिंकवरून आमच्या कायदेशीर ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. होय, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.